केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले। रेशनधारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार आता 5 वस्तू देणार आहे। त्यामुळे ज्या गोष्टी लागतात घरामध्ये जेवण बनवण्यासाठी आणि पोषक तत्व ज्याच्यामध्ये असतात अशा वस्तूंचा विचार करून धान्य वाटप नियमामध्ये बदल केल्याची माहिती समोर येते। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, येणारे 1 ऑगस्ट 2026 पासून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत 5 वस्तू मोफत मिळणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा रेशन कार्डवरील गहू तांदळासोबत या 5 वस्तू मोफत मिळवायच्या असतील तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा। बघा, रेशनधारकांनो, आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये रेशनधारकांसाठी 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते। या 5 मोठ्या आणि आनंदाच्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना 1 ऑगस्ट 2026 पासून रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत आता 5 वस्तू मोफत मिळणार आहेत। मग या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत, कोणकोणत्या रेशनधारकांना याचा लाभ दिला जाणार आहे, या वस्तूंसाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत तर याचीच माहिती आता आपण संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तुम्ही सरकारी कर्मचारी नसाल तर तुम्हाला रेशन कार्डवरती आता गहू तांदळासोबत 5 वस्तू मोफत मिळणार आहेत। म्हणजेच रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या माध्यमातून रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिलेले होते, परंतु येणारे 1 ऑगस्ट 2026 पासून तुम्हाला या पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत आता 5 वस्तू मोफत मिळणार आहेत। मग या ज्या 5 वस्तू दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत, या 5 वस्तूंसाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याचीच माहिती आता सांगत आहे। तर बघा, रेशनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी हा सर्वात मोठा आणि आनंदाचा क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे। अखेर रेशनधारकांना तुमचे लॉटरी लागत आहे। भरपूर वर्षांपासून फक्त गहू तांदूळ देण्यात आलेले होते, परंतु इथून पुढे आता या गहू तांदळासोबत तुम्हाला 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। तर या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत याची तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। परंतु या 5 वस्तू पाहण्याच्या अगोदर रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, सरकारने दिलेल्या माहितीनुसार रेशनधारकांसाठी 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते। 5 मोठ्या आणि आनंदाच्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत तुम्हाला गहू तांदळासोबत 5 वस्तू दिले जाणार आहेत। त्यानंतर रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे सुद्धा दिले जाणार आहेत। तर रेशन कार्डवरील या पैशांचा लाभ घेण्यासाठी काय करायचं आहे आणि या 5 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी काय करायचं आहे त्याचीच माहिती आता सांगत आहे। आता बघा, रेशनधारकांना आपल्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे दोन्ही सुद्धा बीजेपी पक्षाचे मोठे नेते आहेत। तर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या माध्यमातून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना खऱ्या अर्थाने आता दिलासा दिला जात आहे। म्हणजेच रेशनधारकांना तुमची आता लॉटरी लावली जात आहे। तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून रेशन कार्डवरती आता गहू तांदळासोबत 5 वस्तू दिले जाणार आहेत। या वस्तूंसोबत तुम्हाला पैशांचा लाभ सुद्धा दिला जाणार आहे। तर या पैशांचा लाभ आणि या वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याचीच माहिती आता तुम्हाला सांगत आहे। परंतु रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, या 5 वस्तूंसाठी सरकारच्या माध्यमातून 5 पात्रता लावलेल्या आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, पहिले पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। दुसरी पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। तिसरी पात्रता, घरामधील सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। पुढची पात्रता, तुमच्याकडे 4 चाकी मोठी गाडी नसायला पाहिजे। पुढची पात्रता, 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाची शेवटची पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। जर तुम्ही
या 4 ते 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। आता या ज्या 5 वस्तू दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तू कोणकोणत्या आहेत, या 5 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे त्याचीच माहिती आता सांगत आहे। परंतु रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पिवळ्या रेशनधारकांवरती आणि केसरी रेशनधारकांवरती अन्याय होणार नाही। जे रेशनधारक गरजू आहेत, खरोखर लाभार्थी आहेत, तर त्या रेशनधारकांना आता दिलासा दिला जात आहे आणि रेशनधारकांनो तुमच्या आता लॉटरी लावली जात आहे। खऱ्या अर्थाने रेशनधारकांनो तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु अखेर आता तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर आता आपण वेळ न घालवता रेशन कार्डवरील या 5 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी काय करायचं आहे हे तुम्हाला लगेच सांगतो। यासोबत रेशन कार्डवरील पैशांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। आता बघा रेशनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना कळून चुकलेलं आहे की आपण रेशनधारकांच्या पाठीशी उभे राहिलो तर आपल्याला फायदा होईल, परंतु जर आपण रेशनधारकांच्या पाठीशी उभे नाही राहिलो पाहिजे तर या ठिकाणी आपला तोटा होईल, असं फडणवीस साहेबांच्या आणि मोदी साहेबांच्या लक्षात आलेलं होतं। कारण रेशनधारकांना राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। राज्यातील महिलांना सरकार प्रत्येक महिन्याला 1500 रुपये या योजनेच्या माध्यमातून देत आहे। राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी, PM किसान, पीक विमा अशा योजनांच्या माध्यमातून सरकार पैसे देत आहे। राज्यातील अपंग निराधार असतील तर त्यांना सुद्धा पेन्शन सारख्या योजनांचा लाभ सरकार देत आहे। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सरकार विविध सुविधा आणि पैशांचा लाभ योजनेच्या माध्यमातून देत आहे। परंतु राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून कोणताही आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता। त्यामुळे रेशनधारकांनो खऱ्या अर्थाने आता सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे तुम्हाला रेशन कार्डवरील गहू तांदळासोबत आता 5 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे। तर या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत याची माहिती आता तुम्हाला सांगत आहे, कारण या 5 वस्तू तुमच्या गरजेच्या आहेत। रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये या 5 वस्तूंचा 100% फायदा होत असतो। आपल्याला या 5 वस्तूंची गरज लागत असते, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या 5 वस्तू तुम्हाला आता मिळणार आहेत। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की या 5 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे। तर बघा या ठिकाणी अगोदर 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत ते आपण पाहणार आहोत। यासोबत या 5 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे हे सुद्धा आता आपण पाहणार आहोत। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार रेशनधारकांना रेशन कार्डवरती गहू तांदूळ तर मिळणार आहेत। हे गहू तांदूळ चांगल्या क्वालिटीचे आणि चांगल्या दर्जाचे दिले जाणार आहे। या गहू तांदळासोबत आता रेशनधारकांना तुम्हाला 5 वस्तू मोफत दिले जाणार आहेत आणि रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती आता पेन्शन सारख्यांचा लाभ सुद्धा दिला जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता रेशन कार्डवरती अन्नधान्य दिलं जाणार आहे, मोफत किराणा दिला जाणार आहे आणि या किराण्याच्या सोबत पैसे सुद्धा दिले जाणार आहेत। म्हणजेच रेशनधारकांना तुम्हाला 3 लाभ दिले जाणार आहेत। यानंतर रेशनधारकांना तुम्हाला विविध योजनांचा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। म्हणजेच रेशनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना सरकारी योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता मिळणार आहे। म्हणजेच रेशनधारकांना तुमची आता लॉटरी लागत आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने तुम्हाला ऑगस्ट महिन्यापासून रेशन कार्डवरती ज्या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि या 5 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। परंतु या 5 वस्तूंचा लाभ घेण्याच्या अगोदर रेशनधारकांना तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत। मग ती कामे कोणकोणती करावी लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला आता लगेच सांगत आहे। आता बघा रेशनधारकांना या रेशन कार्डवरील 5 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी पहिलं काम म्हणजे तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करायचं आहे। तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक करायचं आहे। रेशन कार्डची KYC पूर्ण करायची आहे। रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे तुम्हाला आता लिंक सुद्धा करावं लागणार आहे। जर तुम्ही
अशी महत्त्वाची कामे केले तर तुम्हाला रेशन कार्डवरती अन्नधान्यासोबत म्हणजेच गहू तांदूळासोबत 5 वस्तू दिल्या जाणार आहेत. आता ही झाली कामे. आता ज्या 5 वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तूंची लिस्ट तुम्हाला वाचून दाखवत आहे. परंतु रेशनधारकांना महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत तर या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये या 5 वस्तू रेशन कार्डवरती दिल्या जाणार नाहीत. 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. जर तुमचा जिल्हा 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला रेशन कार्डवरील या 5 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. तर या 5 वस्तू कोणकोणत्या तुम्हाला मिळणार आहेत, या 5 वस्तूंचा लाभ कसा दिला जाणार आहे या संदर्भातली तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे. परंतु रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, राज्यातील जे रेशनधारक गरजू आहेत, जे रेशनधारक खरोखर रेशन कार्डसाठी पात्र आहेत, अशाच रेशनधारकांची आता लॉटरी लावली जात आहे आणि रेशनधारकांना तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा दिला जात आहे. आता बघा रेशनधारकांना या ठिकाणी ज्या तुम्हाला 5 वस्तू दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत, या 5 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे याची तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे. परंतु या 5 वस्तू पाहण्याच्या अगोदर रेशनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही रेशनधारकांवरती अन्याय होणार नाही. कारण सरकारला सुद्धा माहिती आहे की जे गोरगरीब रेशनधारक आहेत, गरजू रेशनधारक आहेत तर ते आपल्याला 100% मतदान करतात. त्यामुळे पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना तुमच्या आता लॉटरी लावली जात आहे. तुम्हाला रेशन कार्डवरती आता 5 वस्तू आणि रेशन कार्डवरती 9,000 रुपये आता दिले जाणार आहेत. तर या 9,000 रुपयांचा लाभ आणि या 5 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे त्या संदर्भात तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे. परंतु रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुमचा बँक खाता या प्रमुख 12 बँकेपैकी एका बँकेमध्ये असायला पाहिजे. तर बघा, यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, HDFC बँक, IDBI बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, ICICI बँक अशा सरकारी सहकारी पतसंस्था सोसायटी अशा या 12 बँकेपैकी एका बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत आणि रेशन कार्डवरती तुम्हाला 5 वस्तूंचा लाभ आता प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. तर आता आपण वेळ न घालवता रेशन कार्डवरती ज्या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे आणि रेशन कार्डवरील या पैशांचा लाभ कसा घ्यायचा आहे या संदर्भातली तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगणार आहे. आता बघा, रेशनधारकांना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या 5 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे हे आता आपण पाहणार आहोत. परंतु रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी ज्या तुम्हाला 5 वस्तू दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तूंची यादी तुम्हाला अगोदर वाचून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला ज्या 5 वस्तू दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत हे सुद्धा तुम्हाला आता समजून जाईल. तर बघा, रेशनधारकांना वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते. परंतु रेशनधारकांनो आता या ठिकाणी तुमचे दिवस 100% बदलत आहेत. कारण सरकारच्या माध्यमातून क्रांतिकारक निर्णय पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी घेतलेला आहे. तो निर्णय म्हणजे रेशन कार्डवरती आता 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत. तर बघा, रेशनधारकांनो सर्वात महत्त्वाचे जे पहिली वस्तू तुम्हाला दिली जाणार आहे तर ती पहिली वस्तू म्हणजे बघा, तुम्हाला गहू आणि तांदूळ तर मिळतच आहेत. परंतु ज्या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत त्या 5 वस्तूंची यादी वाचून दाखवता. बघा, पहिली वस्तू म्हणजे रेशन कार्डवरती तुम्हाला आता खाण्याचे तेल मिळणार आहे. बघा रेशनधारकांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून सरकारकडे मागणी करत होता, अखेर तुमची आता मागणी पूर्ण होत आहे. बघा, तुम्हाला खाण्याचे तेल, विविध प्रकारच्या डाळी, विविध प्रकारचे मसाले, हरभरा असेल, यासोबत रेशनधारकांनो मसाल्याचे पदार्थ, मीठ, मैदा, साखर, सोयाबीन असेल तर अशा वस्तू तुम्हाला आता रेशन कार्डवरती किराण्याच्या स्वरूपामध्ये दिले जाणार आहे. मग तुम्ही म्हणत असेल की सरकार आनंदाचा शिधा देत असता, मग आम्हाला आनंदाचा शिधा मिळणार आहे का? तर बघा रेशनधारकांना आनंदाचा शिधा मिळणार की नाही याविषयी लवकरच अपडेट येणार आहे. परंतु रेशनधारकांना मागच्या काही महिन्यांपूर्वी एक शासन निर्णय काढण्यात आलेला होता. त्या शासन निर्णयामध्ये गहू तांदूळासोबत मोफत किराणा देण्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आलेली होती. परंतु या वस्तू रेशनधारकांना देण्यात आलेल्या नव्हत्या. परंतु आता लवकरच रेशनधारकांना गहू तांदूळासोबत या 5 वस्तू या ठिकाणी दिल्या जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच हा निर्णय लागू होईल. परंतु तुम्ही तुमचे रेशन कार्ड अपडेट करा, रेशन कार्डमधून काही या ठिकाणी नावे कमी करा,
या ठिकाणी जे या ठिकाणी ॲड झालेले असतील त्यांचे नावे जोडा. रेशन कार्डच्या संदर्भात महत्त्वाची काही कामे असतील तर ते कामे पूर्ण करा. रेशन कार्डची KYC अपडेट करून ठेवा. लवकरच तुम्हाला 5 वस्तू